नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 9वीची सेमी इंग्लिश मीडियमची विज्ञान या विषयाची ॲक्टिव्हिटी शीट नंबर 15. यामधला आजचा आपला पॉईंट आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला इतर टेस्टचे व्हिडिओ स्वाध्यायामध्ये असलेल्या क्वेश्चनचे उत्तरांचे व्हिडिओ तुम्हाला इथं मार्गदर्शनासाठी पाहायला मिळतील. तेव्हा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेलं बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा. तर चला, पहिल्यांदा आपण पाहणार आहोत लेट्स टेक अ लुक. पोल्युशन, पोल्युटंट, एअर पोल्युशन हे 3 टॉपिक आपल्याला इथं पाहायचे आहेत. पहा, पोल्युशन म्हणजे वी सी अँड एक्सपिरियन्स मेनी थिंग्स हॅपनिंग अराउंड अस. म्हणजे आपण आपल्या सभोवताली घडून येणाऱ्या अनेक घटना पाहत असतो आणि त्यांचा अनुभव घेत असतो. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ दिस इज द पोल्युशन. त्यापैकी एक अतिशय महत्त्वाची घटना म्हणजे पोल्युशन आहे. पोल्युशन म्हणजे काय? व्हॉट इज द पोल्युशन? कंटॅमिनेशन ऑफ नॅचरल एन्व्हायरमेंट दॅट विल बी हार्मफुल टू इकोसिस्टीम इज कॉल्ड पोल्युशन. म्हणजे नैसर्गिक पर्यावरणाची परिसंस्थेला हानिकारक होईल अशा प्रकारचं दूषितीकरण करणे म्हणजे पोल्युशन होय. इकोसिस्टीम आपल्याला माहीत आहे, इकोसिस्टीम म्हणजे आपल्या आजूबाजूला असणारी परिसंस्था. पोल्युशन इज एव्हरीवेअर अराउंड अस. आपल्या सभोवताली सर्वत्र प्रदूषण आपल्याला दिसत असते. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे पोल्युटंट. फॅक्टर अफेक्टिंग नॅचरल फंक्शन्स ऑफ इकोसिस्टीम अँड कॉजिंग हार्मफुल इफेक्ट ऑन अबायोटिक अँड बायोटिक फॅक्टर आर कॉल्ड पोल्युशन. म्हणजे इकोसिस्टीमला नैसर्गिक कार्यात अडथळा आणणाऱ्या जैविक व अजैविक घटकांवर, जसे की वनस्पती असतील, प्राणी आणि मानवावर घातक परिणाम घडवणाऱ्या घटकांना प्रदूषके असं म्हणतात. त्याला म्हणायचं असते इंग्रजीमध्ये पोल्युटंट. काय करतात ते? तर हार्मफुल इफेक्ट करणारे, त्याला म्हणायचं आहे पोल्युटंट. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे व्हेरियस प्रॉब्लेम इन द एन्व्हायरमेंट. त्यापैकी एक आहे एअर पोल्युशन. एअर पोल्युशन काय? कंटॅमिनेशन ऑफ एअर बाय हार्मफुल सबस्टन्स लाईक द पॉयझनस गॅस, स्मोक, particulate matter, microbes is called air pollution. म्हणजे विषारी वायू, धूर, धूलिकण, सूक्ष्मजीव यांसारख्या घातक पदार्थांमुळे हवेचं प्रदूषण होत असते. मग हवेचं प्रदूषण कशामुळे होते? त्याचे 2 रिझन आपल्याला दिसत आहेत. एक आहे नॅचरल रिझन, दुसरं आहे मॅनमेड रिझन. नॅचरल रिझनमध्ये आपल्याला पाहायचं आहे व्होल्कॅनिक इरप्शन, म्हणजे ज्याला आपण ज्वालामुखीचा उद्रेक म्हणतो. या उद्रेकामधून काय होत असते? सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस मटेरियल इमर्ज थ्रू इमर्शन. म्हणजे या व्होल्कॅनिक इरप्शनमधून, ज्वालामुखीतून घनरूप असेल, सॉलिड असेल किंवा गॅस असेल किंवा लिक्विड पदार्थ बाहेर पडतात. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन सल्फाइड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, अमोनियम क्लोराईड, हायड्रोजन व्हेपर अँड डस्ट. हे एवढं जर का बाहेर निघत असेल तर त्याद्वारे एअरचं पोल्युशन होत असते. बाजूच्या चित्रामध्ये आपल्याला व्होल्कॅनिक इरप्शन कसं होत असते ते पाहायला मिळत आहे. त्यानंतर दुसरं नॅचरल रिझन आहे अर्थक्वेक. अर्थक्वेकमुळेही एअर पोल्युशन होत असते. पहा कसं. पॉयझनस गॅसेस अँड वॉटर व्हेपर फ्रॉम इनसाइड ऑफ द अर्थ आर रिलीज इन टू द एअर. भूकंपामुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागातील विषारी वायू व पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणात हवेत मिसळली जाते, की ज्याच्यामुळे अर्थक्वेक होत असतो. त्यानंतर दुसरे रिझन आहे मॅनमेड रिझन ऑफ एअर पोल्युशन. मॅनमेड रिझन म्हणजे मानवी निर्मित कारणे. त्यातला एक आहे फ्युएल, म्हणजे इंधनांचा वापर.
बर्निंग ऑफ द फ्युएल लाईक कोल, टिंबर, LPG, केरोसिन, डिझेल, पेट्रोल एवढ्यांचं जर बर्निंग झालं, जसं की दगडी कोळसा असेल, लाकूड असेल, LPG असेल, रॉकेल असेल, डिझेल, पेट्रोल असेल, तर यांच्यामुळे काय होते, तर दे रिलीज कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड इन द एअर. ते काय करतात, हे गॅसेस जे आता आपण पाहिली, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड, ते एअरमध्ये, हवेमध्ये मिसळतात. त्याच्यामुळे एअर पोल्युशन घडून येते. त्यानंतर दुसरा आहे इंडस्ट्रियलायझेशन, म्हणजे औद्योगिकीकरण. इंडस्ट्रीमुळे काय होते, स्मोक रिलीज इन द लार्ज क्वांटिटीज फ्रॉम व्हेरियस फॅक्टरीज. विविध कारखान्यांतून स्मोक बाहेर पडतो, धूर बाहेर पडतो, आणि त्या धुरामध्ये काय असते, सल्फर पावडर, नायट्रोजन ऑक्साईड म्हणजे गंधकाची पावडर, सल्फर आणि नायट्रोजन ऑक्साईड हे हवेमध्ये मिसळल्या जातात आणि त्याद्वारे एअर पोल्युशन होत असते. त्यानंतर आपल्याला पुढे पाहायचं आहे, पहा बाजूच्या चित्रामध्ये आपल्याला फॉरेस्ट फायर दिसत आहे आणि ज्याच्यामुळे हवेचं प्रदूषण होताना आपल्याला दिसत आहे. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत प्रॅक्टिससाठी दिलेले क्वेश्चन. या क्वेश्चनमध्ये पहिला प्रश्न आहे, राईट 3 एक्झाम्पल ऑफ एअर पोल्युशन ऑब्झर्व्ड इन युअर सराउंडिंग. पहिले एक्झाम्पल कोणतं असेल की बर्निंग ऑफ द कोल, बर्निंग ऑफ द टिंबर आणि यूज ऑफ द डिझेल इन द कार, इन द व्हेकल. दुसरं पहा, सजेस्ट एनी 4 मेजर टू प्रिव्हेंट द एअर पोल्युशन. एअर पोल्युशन कमी करण्यासाठी किंवा ते वाचवण्यासाठी तुम्हाला 4 उपाय सुचवायचे आहे. कोणते 4 उपाय सुचता येतील? एक आहे बायोफ्युएलचा उपयोग करणे, यूज ऑफ द बायोफ्युएल, यूज ऑफ द गोबर गॅस इन्स्टेड ऑफ द टिंबर. त्यानंतर यूज ऑफ द वाइंड एनर्जी. अशा प्रकारचे आपण एअर पोल्युशन कमी करण्यासाठी मेजर्स इथं देऊ शकतो. राईट डाऊन एनी 4 नॅचरल रिझन फॉर एअर पोल्युशन. एअर पोल्युशनचे नॅचरल रिझन कोणते आहेत? एक आहे व्हॉल्कॅनिक इरप्शन, जो आपण पाहिला. सेकंड आहे अर्थक्वेक. त्यानंतर आहे फॉरेस्ट फायर, हा सुद्धा. आणि तिसरा आहे बर्निंग ऑफ द एनी मटेरियल बाय द नॅचरल रिझन. त्यानंतर चौथा प्रश्न पहा, एनसर्कल मॅनमेड रिझन फॉर द पोल्युशन फ्रॉम द फॉलोइंग. तुम्हाला पुढे ऑप्शन दिले आहेत, त्यातील मॅनमेड रिझन सांगायचे आहे. त्यापैकी एक मॅनमेड रिझन कोणता असेल? बर्निंग ऑफ द फ्युएल, इंडस्ट्रियलायझेशन, ॲटॉमिक ब्लास्ट. दीज आर द मॅनमेड रिझन. क्वेश्चन नंबर 5 पहा, व्हॉट टाईप ऑफ एअर पोल्युशन इज ऑब्झर्व्ड इन फॉलोइंग फिगर. पुढे दिलेल्या आकृत्यांमधून हवेच्या प्रदूषणाचे कारण कोणत्या प्रकारचे आहे ते लिहा. व्हॉट टाईप ऑफ एअर पोल्युशन. पहा, पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला दिसत आहे एअर पोल्युशन बाय द कार, म्हणजे हे आहे मॅनमेड रिझन ऑफ द एअर पोल्युशन. आणि दुसऱ्या याच्यामध्ये फॉरेस्ट फायर दिसत आहे. इट इज द बोथ टाईप, मॅनमेड ॲज वेल ॲज द नॅचरल रिझन ऑफ द एअर पोल्युशन. अशा प्रकारे आपण आजचा हा व्हिडिओ पाहिला. या व्हिडिओद्वारे तुम्हाला जास्तीत जास्त माहिती मिळाली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मित्रांना, तुमच्या शिक्षक बंधू भगिनींना जरूर शेअर करायचा आहे. आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.